नमस्कार, माझं नाव सुमित उत्तेकर। आमच्या फर्मचं नाव गजराज क्लीनर्स। आम्ही एक रिटेल लॉन्ड्री फर्म आहे, ज्याच्यात आम्ही वॉशिंग, ड्राय क्लिनिंग, प्रेस हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। आमची कंपनी पुणे बेस्ड आहे आणि फॅक्टरी तातोड्याला आहे। आता स्विच मोबिलिटीकडे आम्ही कसं आलो तर इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यावर माझं फार लक्ष होतं, बिकॉज पेट्रोल आणि डिझेल टेम्पोज यूज करून आमचा एक्सपेन्सेस खूप वास्ट वाढला होता। हा टेम्पो खूप अफोर्डेबल प्लस एक लो मेंटेनन्सचं मला असं त्याच्याबद्दल कळालं होतं। आमच्या ड्रायव्हरचा जो चालवण्याचा एक्सपिरियन्स होता तो एनहान्स होणार होता। शिवाय हिंजवडी एरियामध्ये जो आमचं मोस्ट सर्व्हिसेबल एरिया आहे तो फुल ट्रॅफिकनी भरलेला असा आपण बघितलं जातो। त्याच्यात ऑटोमॅटिक गाडी असणं, शिवाय पेट्रोल युसेज कमी असणं, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन असणं हे आमच्यासाठी फार सोयीस्कर होणार होतं। सो आम्ही या गाडीकडे वळालो। स्विच गाडी जी आहे जी मॅन्युअली गाडीपेक्षा ॲटोमॅटिक आहे आणि जेव्हा आपल्याला ट्रॉफिकमध्ये त्रास होतो, गिअर टाकणे, प्लस दाबणे, तो आपला त्रासदायक कमी होतो। त्यामुळे ॲटोमॅटिक असल्यामुळे आपल्याला ते काही करायची गरज नाही। आपल्याला सर्व्हिस मेंटेनन्स वगैरे काही प्रॉब्लेम आला तर पटकन सर्व्हिस मिळते। जेव्हा स्विच गाडी ही आम्ही विकत घेतली त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आता एक साधारण 6 ते 7 महिने झाले असतील आम्ही त्याला चालवतोय, इट हॅज बीन मोर दॅन अफोर्डेबल। मोर आमचा जो एक्सपेन्सचा भाग होता तो अबाउट 60 to 70% हा कट डाऊन झाला होता। आम्ही महिन्याला 20 ते 30,000 रुपये साधारण वाचवायला लागलो होतो। सो इट हॅज बीन अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स। शिवाय घेतल्यापासून आम्हाला मेंटेनन्स कॉस्ट 0 आहे। हेल्प डेस्क असते यांची किंवा एक सर्व्हिस असते ती एवढी चोख आणि एवढी ऑन स्पॉट होती की कुठलाही छोटासा पण काही ब्रेकडाऊन किंवा त्रास थोडासा झाला तर एक अर्ध्या तासाच्या वेळेत हेल्प करायला पण यायचे आणि लगेच परत आमचं रनिंग चालू पण करून द्यायचे। सो दिस वॉज अ व्हेरी प्रॅक्टिकल अँड एक हेल्पफुल मीन्स होता आम्हाला स्विच मोबिलिटीमध्ये येण्याचा। स्विच मोबिलिटी किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल्सकडे वळण्याचं माझं जो मोटिवेशन एक प्रकारे म्हणतो आपण, तो जो आता एक एरा चेंज होतो आहे आपला की बाबा पेट्रोल डिझेल टू इलेक्ट्रिक गाडी, जिथे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण आपण एक योगदान देतो सोसायटीला, ती पण मदत होते। शिवाय पोल्युशन खूप कमी होतं आणि मोरओव्हर ऑब्व्हियसली पर्सनल लेवलला सेविंग्स हे फार होतात। तर हे सगळं जुळून आल्यामुळे मग आम्ही स्विच इलेक्ट्रिकला शिफ्ट झालो। सो ॲट दी एंड मी एवढंच म्हणेल की स्विच करा, सेव्ह करा।